नमस्कार. लवासा मिफ्ता 2010 या पुरस्कार सोहळ्याच्या उत्तरार्धात मी पुष्कर श्रोत्री आणि मी गिरिजा ओक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा आणि संवाद आणि हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो ऑरेंजनचे डायरेक्टर श्रीयुत विश्वजित गायकवाड आणि श्रीयुत झायद मर्चंट यांना आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्रीयुत विजय केंकरे यांना. सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन आहेत नाही, मला इच्छा खूप आहे. तुमची वर्दी उतरवून ओल्या बांबून तुम्हाला फटके मारावेत. ही मुंबई तुम्ही घडवलीत. तुम्ही गिरणी कामगारांच्या घामात हे शहर उभं राहिलेलं आहे. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट कथा जयंत पवार, लालबाग परळ. यापुढे पाहूयात सर्वोत्कृष्ट पटकथा या पारितोषिकासाठी नामांकन. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. फोटो काढतात याने. फोटो माहितीये का? ए चोक्तीने लय मिजाज करू नकोस. ए भारतीयाचा झुलवा लावतो का नाही तेवढं सांग. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट पटकथा परेश मोकाशी, हरिश्चंद्राची फॅक्टरी. ह्या पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संवाद आणि त्यासाठी नामांकन आहेत कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संभरणा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलतपन्न. फोटो कॅमेरा त्याला घाबरून पळून गेले. त्रिभुवनातलं सत्य आहे ते. पुण्याची मुलं मुंबईत जाऊन स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संवाद संजय पवार आणि महेश मांजरेकर, मी शिवाजी राजे भोसले बोलतो. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपण आसनस्थ होऊ शकता.